आपण स्टार्ट करूया. आज आपण काय बघणार टाइम दिला बघा दाखवतो व्हिडिओ जरा. ओके पण टाइम बघणार माझ्याकडे प्रॉब्लेम होते स्लो होते. त्याचा आवाज मला स्क्रीन दिसते. हॅलो हॅलो सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय मध्ये मध्ये. स्क्रीन दिसते माझी तुम्हाला का? नार्वेकर हॅलो सर दिसते. अरे बोला की रे. मग मी काय करतो आपण टायमर बघणार आहोत आज. मग त्याच्यासाठी काय करतो इम्पोर्ट टर्टल करतो आणि बाकीचं काय इम्पोर्ट करायचं ते आपण नंतर बघूया. तर पहिल्यांदा मी टर्टलच्या सहाय्याने आपण बघणार आहोत. त्या दिवस मी तुम्हाला दाखवलेला टायमर कसा असतो तो. म्हणजे टायमरला आपण काय देणार टाइम देणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय म्हणजे डिक्रिमेंट होत जाणार आहे. आपण जे काय मिनिट सेकंड वगैरे काय काय देणार ते डिक्रिमेंट करत जायचे. त्याच्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला एक विंडो लागणार आहे. मी काय करतो सांगा एक विंडो इथे लिहितो. विंडो डिफाईन करावा लागणार कारण आपल्याला सगळं ते कशामध्ये पाहिजे सांगा विंडोज मध्ये पाहिजे आणि तो टर्टलचा भाग आहे म्हणून मी काय करणार आहे टर्टल डॉट स्क्रीन म्हणणार. म्हणजे आपल्याला एक स्क्रीन पाहिजे ज्याच्यावर आपण सगळं काम करणार आहे. क्लिअर? हे केल्यावर काय येतं ते आपण तिथे बघूया आपण आणि नंतर आपण काय करणार त्याचं बॅकग्राऊंड कलर विंडो डॉट बीजी कलर. कलरचं स्पेलिंग असंच लिहायला पाहिजे बघा COLOR. समजा आपण सध्या व्हाईट ठेवूया का ब्लॅक ठेवूया? व्हाईट ठेवूया त्याला व्हाईट. ओके आणि त्याला आपण एखादं नाव पण द्यायचं आहे. मग आपण काय करणार आहे विंडो डॉट टायटल. ओके आणि त्याला टायटल म्हणून आपण काय देऊया तर टायमर नाव देऊया. आपण टायमर बनवणार आहोत. ओके आणि पहिल्यांदा हे सेव्ह करूया. सेव्ह ॲज आयफोन ओके आणि रन केल्यावर आधी काय येतं ते आपण बघूया. याच्यामध्ये रन होतच नाही तर मग आपण दुसरीकडे सेव्ह करतो मी ते. सेव्ह ॲज हॅलो स्क्रीन दिसत नाही का रे माझी? दिसते. आता मी काय टाईप केलं ते दिसतंय सगळं? नाही आता दिसत नाही म्हणजे अडकली आहे वाटतं. फाईल नेमच्या पुढे काय दिसत. ओके दिसतंय सर. मी काय बनवलं काय विंडो केलं मी रन आपल्याला एक विंडो दिसणार हा आपला विंडो बनवला आणि याच्यामध्ये आपण काय बनवणार आहे आपण बहुतेक ब्लॅक कलर दिला तर बरं वाटेल. मी काय करतो तर आपलं ब्लॅक व व्हाईट दिसेल आपल्याला. ओके नंतर आपल्याला काय करायचं विंडो बनवला द्यावी लागणार आहे वगैरे तसंच द्यावं लागणार कॅपिटल आहे तसंच द्यावं लागणार आहे. बॅकग्राऊंड आणि त्याचं टायटल दिलं. समजा टायटल टायमर काही टायटल कुठे समजा तुम्हाला वर येते बघा इथे. बहुतेक नेटचा प्रॉब्लेम आहे बहुतेक स्लो जाते तुमच्याकडे. इथे बघा हा टायटल आहे ते इथे येणार आहे. ओके ते तुम्ही टायटल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही देऊ शकता. नंतर आपल्याला ड्रॉ करायला काय लागणार तर एक पेन लागणार आहे. मी काय करतो एक पेन डिफाईन करतो. जसं विंडो मी डिफाईन केलं तर त्या याच्यामध्ये आपण काय करणार आहे
पेन डिफाईन करणार, सेम करणार आहे TURTLE डॉट, आणि तो टर्टलचा भाग आहे म्हणून मी काय करणार आहे टर्टल. पेन डिफाईन केलं. नंतर काय करणार, तर पेनचा कलर पण आपल्याला घ्यायचा आहे. जसं आपण स्क्रीनचा कलर घेतला तसं पेन डॉट कलर. आपण बॅकग्राऊंड ब्लॅक घेतो, त्यामुळे कलर मी काय घेतो इथे व्हाईट घेतो. तुम्ही कुठलाही घ्या, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या. ओके, कलर घेतला. नंतर त्याच्या पेनची आपल्याला काय करावे लागेल, साईज वगैरे आपल्याला द्यायची आहे, पण साईज आपण नंतर बघूया. तर पहिल्यांदा आपण काय करूया, तर पेन सध्या कुठे पाहिजे मला, पेन डॉट सेटेक्स. सेटेक्स म्हणजे काय असणार सांगा, त्याची एक्स कोऑर्डिनेट तो कुठे असायला पाहिजे. समजा आपण देऊया, कुठेही देऊ शकतो, समजा 75 दिला. आधी एवढंच काय होतं ते आपण बघूया. तुम्हाला पेन दिसते बघा इथे, आणि मी काय स्टार्टिंग लोकेशन त्याचं 00 असतंय, पण मी काय घेतलंय 40 घेतले बघा ते 75. पण जनरली काय करतो, आपल्याला पेन दिसता कामा नये, मग त्याच्यासाठी मी काय करू शकतो, तर पेन डॉट हाईट करू शकतो आपण. लक्षात आहे, हाईट म्हणजे काय होणार ना, ते दिसणार नाही तुम्हाला. टर्टल हाईट टर्टल, आणि काय होते ते प्रत्येक कमान आपण बघूया अशी. इथे दिसत नाही बघा, हे काय करत नाही, तुम्हाला दिसत नाही. पण अनेक तुम्हाला प्रॉब्लेम जाणवला असेल, ही लाईन ड्रॉ केली गेली, ती लाईन पण ड्रॉ होता कामा नये. मग पाठीमागे घेताना त्याने काय करता कामा नये, लाईन ड्रॉ करता कामा नये. तर मी काय करणार सांगा, पेन डॉट पेन अप करणार. जेव्हा आपण अप करतो ना, तेव्हा ऍक्च्युली काय होत नाही, काही ड्रॉ केलं जात नाही, पण तो फाटी जाणार आहे. आता आपल्याला स्क्रीनवर काहीच दिसणार नाही, तर आपण काय केलं, हाईट केलंय सगळं, आणि लाईन पण आपल्याला दिसता कामा नये असं सांगितलंय. ओके, ह्याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे? ही जर कमांड काढली असती ना, ही जर कमांड मी काढून टाकली तर तुमची लाईन दिसणार बघा. ओके, पेन पण मी काय करतो, पाठीमागे जातो, पण मला ती लाईन ड्रॉ नकोय, दिसता कामा नये. तो सगळ्यांना समजलाय? ओके, समजलं? ओके, आता आपण काय करणार, तर एक बॉक्स आपल्याला पाहिजे. आपण किती बघा, बॉक्स ड्रॉ करून त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, त्याच्यात मी काय करतो, टायमर बॉक्स देतो, किंवा टी बॉक्स लिहिलं तरी, किंवा टी अंडरस्कोर, तुम्ही कुठलाही व्हेरिएबल असं लिहू शकता. ओके, तो सुद्धा मी सेम करणार. काय करणार सांगा, तो टर्टलचा भाग आहे, टर्टल डॉट टर्टल डिफाईन करतोय असं आहे. नंतर सेम आपल्याला कलर द्यायचा आहे त्याचा, किंवा आपल्याला ड्रॉ करताना ते दिसता कामा नये. मग मी सगळं काय करणार आहे, इथे जिथे जिथे मी पेन लिहिलंय ना, तिथे मी काय करणार आहे सांगा, फक्त टर्टल घेणार आहे. सॉरी, काय झालं, हे फक्त पेन घेतलं ना, त्याच्याबद्दल मी काय करणार आहे, टी बॉक्स लिहिणार आहे. कलर त्याचा व्हाईट पाहिजे मला, किंवा तो ड्रॉ करताना आपल्याला दिसता कामा नये. इथे गेलं, असं केलं तुम्हाला अजून काही दिसणार नाही, स्क्रीनवर काय नसणार आहे, काही दिसत नाही, ब्लँक स्क्रीन आहे. आणि आता आपल्याला इथे काय करायचं सांगा, एक रेक्टँगल काढायचा आहे, जो आपल्याला काय करणार आहे, तर आपल्या टायमर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, लिहिणार आहोत. लक्षात आहे, मग त्याच्यासाठी मी काय करणार आहे, तर पेनची साईज घेणार आहे. पेन आपल्याला कशी प्रकारे पाहिजे ते आपल्याला काय करावं लागेल, इथे द्यावं लागेल. ओके, मग मी काय घेतो, टी बॉक्स. आता साईज आपण नंतर बघूया, म्हणजे काय करूया समजेल आपल्याला, जाडी वगैरे वाढवायची आहे ना, ते आपण नंतर वाढवूया. ओके, तर आपण काय करूया, पहिल्यांदा कुठून स्टार्ट करायचं आपल्याला, तिथे पहिल्यांदा मला जावं लागेल. म्हणजे मला जो बॉक्स आपण काढणार आहोत बघा, त्याचं कोऑर्डिनेट कुठे असायला पाहिजे. नाहीतर सध्या आपण इथे ड्रॉ करूया, आणि पुढे नंतर काय करूया, त्याची लोकेशन आपण त्याचं चेंज करूया, म्हणजे तुम्हाला समजेल ऍक्च्युली कुठे येतं ते. ओके, आता मी काय करतो, टी बॉक्स आपल्याला ड्रॉ करायचं आहे, म्हणून मी काय करणार, पेन डाऊन करणार. जेव्हा जेव्हा मला काय काढायचं असतं तेव्हा मी काय करतो सांगा, पेन डाऊन करणार आहे. ओके, क्लिअर के एवढं समजलं? आता मी काय करतो, टी बॉक्स. आता मला पुढे जायचंय, समजा फॉरवर्ड समजा आपण 300 जाऊया. एवढं केल्यावर काय होतं ते बघूया आपण.
एक तुमची लाईन ड्रॉ झालेली आहे बघा इथे. एक माझी काय झाली सांगा, लाईन ड्रॉ झालेली आहे. हा, आता आपण काय करूया, तर त्याची साईज थोडीशी वाढवूया म्हणजे ते चांगलं दिसेल. पेन डाऊन केलेलं आहे. फॉरवर्डच्या अगोदर कमांड घेतो मी, टी बॉक्स. मी रेकॉर्डिंग केलंय, ऑन केलंय, ओके. टी बॉक्स. आपल्याला पेनची साईज काय करायची, थोडीशी मोठी पाहिजे. पेन साईज साधारण आपण 3 देऊन बघूया काय होते ते. थोडीशी जाड आली, दिसते सगळ्यांना. तुम्हाला जेवढी जाड पाहिजे तेवढी तुम्ही वापरा. आता आपल्याला रेक्टँगल काढायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर जो आपला पेन आहे ना ते 90 डिग्रीने मूव्ह करावं लागेल. बॉक्स डॉट. आणि आपल्याला कुठल्या साईडला जायला पाहिजे सांगा, लेफ्ट साईडला. वर त्याचं डोकं असायला पाहिजे, लेफ्ट 90. त्याच्या खाली अनेक कमांड मी देतो. व्हर्टिकल लाईन आपल्याला काढायची आहे. टी बॉक्स डॉट फॉरवर्ड जातो मी आणि थोडीशी कमी घेऊया, म्हणजे 150 घेऊया. आता काय झालं एवढं ते बघूया आधी. आपली काय झाली सांगा बघा, एक साईड आली, दुसरी साईड आली. आता परत आपल्याला 90 डिग्रीने करायचं आणि हे करा. हे तुम्ही याच्यावर फॉर्म मध्ये पण घालू शकता. हे तुम्ही फॉर्म मध्ये घालू शकाल. हे परत परत आपण रिपीट करतो ना, त्याच्याबद्दल तुम्ही काय करू शकाल, हे फॉर्म मध्ये घालू शकता. आपण फॉर्म मध्ये घालूया पाहिजे तर. फॉर आय इन रेंज. आपल्याला 2 वेळा रिपीट करायचे. 1,3 घेतो मी आणि हे सगळं आतमध्ये घेतो. 90 डिग्री. 90 झाल्यानंतर तो परत 150 झाला. म्हणजे किती वेळा, पहिला गेला, दुसरा गेला, तिसरा गेला. बघा याने काय होते ते बघा. सॉरी, मी 300 दिले तिथे. आणि आपल्याला काय द्यायला पाहिजे सांगा, इथे लेफ्ट जायला आपल्याला काय करायला पाहिजे, इथे आपल्याला अनेक लेफ्ट द्यावं लागेल. लेफ्ट 90. नाहीतर तो वरच जाणार, पुढेच जाणार. टी बॉक्स डॉट. आपला काय झालं बघा, रेक्टेंगल झाला. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. एवढं क्लिअर समजलं. हे आपल्याला मागे पण झालेलं बहुतेक. अमोद नार्वेकर, माहित आहे ना सर, हे माहित आहे ना. हा, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे सांगा, टायमर येणार आहे. आता याच्यामधलं काही समजलं नाही सांगा, तुम्हाला एवढं समजलंय तुम्हाला सगळं जे आपण केलंय ते सगळं समजलं, ओके. मधली जागा सोडून काढतो. म्हणजे आपला बॉक्स तयार झालेला आहे. आता आपल्याला मेन काय बनवायचं आहे, तर टायमर बनवायचा आहे. तर टायमर बनवण्यासाठी आपण काय करायचो बघा, तर पायथॉन आपण ह्याच्यामध्ये आपण काय करायचो, इनपुट कमांड, इंटिजर इनपुट वगैरे कमांड घ्यायचो. पण जेव्हा टर्टर वापरतो ना, तेव्हा आपल्याला एक छोटासा विंडो यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते युजरने त्याच्यामध्ये एंटर करायला पाहिजे. मग तिथे सुद्धा मी काय करतो सांगा, एक व्हेरिएबल वापरतो. समजा सेकंड म्हणून आपण घेऊया. म्हणजे युजरकडनं आपण काय घेणार आहे, सेकंड घेणार आहोत. आणि मी काय करतो, ते आपल्या विंडोज मध्ये पाहिजे. विंडो डॉट. तिथे आपण इनपुट म्हणून वापरायचं, पण इथे आपण नम इनपुट म्हणून वापरणार आहे. नम इनपुट, ओके. नंतर तुम्ही जे तुमचं जे हे येणार, काय येणार सांगा, विंडोज येणार छोटा. त्याला काय नाव असायला पाहिजे, तर मी तिथे लिहितो, युजरला काय दिसायला पाहिजे, तर सेकंड असं दिसायला पाहिजे. आणि त्याला एखादा मेसेज पण दिसायला पाहिजे. मग तो कुठला मेसेज दिसायला पाहिजे, तर एंटर सेकंड. ओके, मी शॉर्ट मध्ये लिहिले बघा, एंटर सेकंड. आणि त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, तर त्याला सांगू शकतो की मिनिमम व्हॅल्यू काय पाहिजे. मिनिमम व्हॅल्यू तो 0 देऊ शकतो. मिनिमम व्हॅल्यू इक्वल टू 0. आणि त्याने मॅक्झिमम व्हॅल्यू किती असायला पाहिजे. मॅक्झिमम व्हॅल्यू किती असणार आहे सेकंडची. हॅलो, सेकंड मध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू किती असणार आहे. 60 सर. हा, किती. 60 नाही असणार आहे. 60 झालं तर ते मिनिट होणार. मग किती असणार सांगा, 59 असणार आहे. बरोबर, ओके. आता एवढं केल्यावर काय येतं ते बघूया आपण. काय चुकलं नसेल तर आपलं येईल बघा.
इथे बघा बॉक्स आलं, दिसतंय तुम्हाला? सगळ्यांना दिसतंय का हे बॉक्स? हॅलो, हो सर दिसतंय. दिसतंय. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा टायटल दिलंय ना ते सेकंड दिलेलं आहे, SCC दिसतंय, आणि जो मेसेज पाहिजे होता तो एंटर सेकंड म्हणून दिलेला. आता याच्यामध्ये जर मी 60 लिहिलं ना तर तो घेणार नाही बघा. काय सांगतो, द अलाउड मॅक्झिमम व्हॅल्यू इज 59 देतो. लक्षात आहे? आणि ते जर मी काय केलं समजा -1 दिलं तरी तो घेणार. मिनिमम व्हॅल्यू काय 0 आहे आणि मॅक्झिमम व्हॅल्यू 59. ते आपण कुठे दिलं लक्षात आलं तुमच्या? जेव्हा आपली अशा प्रकारची आपल्याला काय करू शकत नव्हतं, आपण इनपुट स्टेटमेंट देत होतो ना तिथे देऊ शकत नव्हतं. लक्षात आहे? मग ते इफच्या सहाय्याने आपल्याला करावं लागायचं. पण मिन इनपुट मध्ये आपण काय करू शकतो सांगा, नंबर इनपुट मध्ये आपण अशा प्रकारे करू शकतो. क्लिअर? आता सेम मला काय करावं लागेल, त्याच्याकडनं आपण काय घेतलं सांगा, सेकंड घेतले. आता आपण त्याच्याकडनं काय घेणार सांगा, काय घ्यावं लागेल आपल्याला आता? मिनिट्स घ्यावं लागेल. मग इथे लिहितो मिनिट्स म्हणून लिहितो मी. सगळं सेम बघा, रिपीट करतोय मी. मिनिट्स. ओके, आता परत एकदा रन करून बघूया. आता आपल्याला तो काय सांगणार आहे, ते पहिल्यांदा सेकंड एंटर करा. मी समजा 25 सेकंड एंटर केले. तो झाल्यावर आपल्याला दुसरं बॉक्स येतं बघा, इथे काय येतं, मिनिट एंटर करा. इथे सुद्धा तुम्ही मिनिट जर 60 किंवा 60 पेक्षा जादा दिले तर नाही घेणार. लक्षात आहे? मग 59 पेक्षा आपल्याला काय द्यायला पाहिजे, 59 किंवा 59 पेक्षा कमी द्यायला पाहिजे. ओके, मी समजा मिनिट दिली 5. आता दोन्ही माहिती त्याच्याकडे गेलेलं आहे. एवढाच आपण सध्या प्रोग्राम बनवलेला आहे. तर त्याच्यामध्ये आणि आपल्याला अवर्स पण करावं लागेल. पण जनरली टायमर मध्ये अवर्स नसतात, कारण एवढा मोठा टायमर कोण देत नाही. तरी पण आपण बघतोय. दिसतंय सगळ्यांना आता? आता मला सांगा, अवर्स मध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम किती द्यावं लागणार? हॅलो, किती द्यावं लागणार अवर्स मध्ये? अमोद, परब, नार्वेकर, किती द्यावं लागणार? 24. विचारते. हा, आपण 12 आवर्सचं धरलं तर आपण काय देणार सांगा, मॅक्झिमम आपण 12 देणार. बरोबर आहे ना? मॅक्झिमम व्हॅल्यू काय असणार आहे, 12 असणार. क्लिअर? एवढं समजलं का? हा, आता हो पाहिजे सर. तर आपण रन करून बघूया. आता आपल्याला 3 विंडो येणार. एक विंडो गेला की दुसरा येणार, छोटा विंडो. इनपुट म्हणूया त्याकडे, इनपुट विंडो आपला. पहिल्यांदा आपल्याला सेकंड विचारतो बघा, इथे सेकंड विचारतो. सेकंड मध्ये समजा मी दिले 12 दिले. मिनिट्स मध्ये समजा आपण 5 दिले, आणि अवर्स विचारतो, मग 1 अवर्स दिला. तर आपल्याला म्हणजे इनपुट आपलं स्टेटमेंट आलेलं आहे, म्हणजे युजरकडनं काय घ्यायचं आहे तो एवढा प्रोग्राम आपला झालेला आहे. ओके, एवढं समजलं? समजलं का एवढं? हो सर. ओके, आता आपण काय करूया, तर युजरने दिलेलं आपण त्याच्यामध्ये लिहूया. युजरने दिलेलं आपण त्याच्यामध्ये लिहूया. आणि लिहिण्यासाठी मी काय करणार आहे, तर तिथे आपण प्रिंट कमांड वापरायचो. इथे प्रिंट कमांड नाही वापरणार, इथे पेन राईट वापरणार. पेन राईट आपण बघितलंय का नाही? हॅलो, हो सर, बघितलं. बघितलंय. ओके, तर पहिल्यांदा मी काय लिहितो, अवर्स पाहिजे मला. त्याचं व्हेरिएबल आपलं काय समजा अवर्स आहे. ओके, नंतर मी काय करतो समजा कॉमा, मी सध्या असंच लिहितो सिंपल. नंतर आपण काय करूया, कशा प्रकारे व्यवस्थित कसं लिहायचं ते आपण नंतर बघूया. पहिल्यांदा एवढं लिहितो आणि कॉमा. आपलं काय सांगा, व्हेरिएबल तिसरा आहे ते सेकंड आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय करूया, थोडीशी साईज आपण वाढवूया. फॉन्ट आपण इथे पण बघितलेलं, फॉन्ट इक्वल टू इंटू ब्रॅकेट. हे आपण कुठे बघितलेलं, ह्याच्यामध्ये पण बघितलेलं अर्लियर. कुठला फॉन्ट पाहिजे तो तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये, आणि त्याची साईज पण देऊ शकता, समजा 45. एवढं झाल्यावर काय होतं ते आपण बघूया. एक्झॅक्ट नाही येणार आहे, पण आपण ती कशी एक्झॅक्ट घ्यायची ती बघूया. मी आता युजरकडनं इनपुट घेतलं, काय चुकलं आमचं, ओके. तर जनरली काय होते बघा,
ही जी माहिती मिळते ना ती आपल्याला नंबर्स मध्ये मिळते. कशामध्ये मिळते? आपल्याला नंबर्स मध्ये मिळते. लक्षात आहे? पण आपण पेन राईट मध्ये आपल्याला सगळी माहिती जी पाहिजे ती काय पाहिजे? स्ट्रिंग पाहिजे, म्हणजे कॅरेक्टर मध्ये पाहिजे. आणि कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण का वापरणार सांगा? STR हे वापरणार आहे. STRच्या सहाय्याने आपण काय करू शकतो सांगा? ते कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करू शकतो. लक्षात आहे? आणि त्याच्या पुढे ऍक्च्युली स्ट्रिंग वापरणार तेव्हा मी काय करतो? प्लस वापरतो. इथे पण स्ट्रिंग वापरतो. STR इंटू ब्रॅकेट आणि STR प्लस सेकंड. ब्रॅकेट बरोबर आहे बघा. 1 2 1 2 ओके. आता बघा आपल्याला दिसते बघा 1 0 0.2 आणि 0.2 आणि त्याच्या पुढे आपल्याला 0 पण दिसते बघा. 2.0 वगैरे दिसते. असं असं का दिसतं ते पण आपण हे करणार आहोत. हे आपण कसं काढून टाकणार आहे 0 वगैरे. पण आपलं अजून लोकेशन थोडंसं काय पाहिजे सांगा? पुढे पाहिजे. मग आपण काय करूया सांगा? लोकेशन माझं पुढे पाहिजे म्हणून त्याच्या अगोदर मी कमांड काय देतो सांगा? आपल्याला पेन काय करावं लागेल? पुढे न्यावं लागेल. पेन पहिल्यांदा आपण एक्स पोझिशन पुढे नेऊया थोडी. मग मी काय करतो? सेट एक्स इक्वल टू समजा सेट एक्स इक्वल टू आपण 50 दिला तर पुढे होईल का ते बघूया आपण. 50 देऊया नाही तर 60 देऊया. 60 देऊया. याने काय फरक पडला तो बघा आधी. समजा 1 दिलं, 2 दिलं, 1 दिलं. आपलं काय झालं बघा? इथे गेलंय बघा, त्या साईडला गेलं. म्हणजे आपण थोडंसं अलीकडे आणू शकतो. ते काय असणार आहे? बरोबर दिसणार आहे. मी काय करतो? आणि थोडंसं आपल्याला वर पण पाहिजे. इथे आपण काय देऊया सांगा? 55 देऊया. आणि आपल्याला थोडंसं वर पाहिजे म्हणून आपल्याला एक्स व्हॅल्यू पण आपल्याला चेंज करावं लागेल. पेन डॉट सेट वाय, एक्स नाही वाय व्हॅल्यू थोडीशी आपल्याला काय करावी लागेल? ती वर न्यावी लागेल. आपण काय करूया? 20 देऊन बघूया काय होते का. बरोबर सेंटरला येतं का? ओके. इथे मी 1 दिलं, 2 दिलं, 2 दिलं. आता बघा अजून आपल्याला थोडीशी काय करावं लागेल? इथे घ्यावी लागेल. ते 50 घेऊया आणि थोडंसं वर घेऊया. इथे काय करतो मी? 50 घेतलं समजा. आणि समजा हे तुम्ही एक्झॅक्ट पण काढू शकता. साईज किती आहे ती बघायची आपली. रेक्टँगलची साईज बघून तुम्ही सुद्धा ते करू शकाल. आता बऱ्यापैकी झालंय सेंटर. तुम्ही ऍडजस्ट करा तुम्हाला पाहिजे. ओके. एवढं सगळ्यांना समजलं? जो युजरने दिलेला टाइम आपल्याला इथे मिळतोय. ओके. तर आणि आपल्याला काय बघायचं आहे? तर जो आपण समजा नंबर केव्हा तुम्ही देतो बघा. तुम्हाला एक याच्यामध्ये सांगतोय की आपण जेव्हा असा नंबर लिहितो ना एखादा 4.67 हा जनरली केव्हा काय करू शकतो आपण? तर आपल्याला फक्त इंटिजरच नंबर पाहिजे तर आपण तो कसा लिहू शकतो सांगा? तर त्याची व्हॅल्यू आपण 5 लिहिणार आहे. 4.67 म्हणजे आपण कन्सिडर काय करणार? 5 कन्सिडर करणार आहे. लक्षात आहे? आणि त्याचा फायदा काय होतो बघा. तर कसा केला जातो बघा? तर पॉईंटच्या नंतर काय आहे? 6 आहे. 5 पेक्षा मोठा आहे. मग आपण अगोदरचा नंबर 1 ने वाढवणार. पण तोच नंबर जर असा असता ना, समजा 2 असता तर तो आपण नंबर लिहिला असता 4. कारण त्याच्या पुढचा नंबर आहे तो 5 पेक्षा छोटा आहे. आणि छोटा असतो तेव्हा तो पुढचा नंबर वाढवायचा नसतो. ह्याला फ्लोअर म्हणतात. काय म्हणतात सांगा? फ्लोअर म्हणतात. फ्लोअर म्हणजे आपण काय करतो? म्हणजे नंबर वाढवतो किंवा कमी करतो. फ्लोअर म्हणजे ऍक्च्युली पुढे करणार, पुढे नेणार. लक्षात आहे? जेव्हा आपण मगाशी मी म्हटलं बघा 6 असेल ना तर तो आपण लिहिताना 4.67 लिहिणार नाही. त्याची व्हॅल्यू काय करणार? 5 लिहिणार. परुरेकर लक्षात येते तुझ्या हे? परुरेकर हा सर थोडंफार 2 मिनिट. थोडंफार आणि येते. आता मला सांग ह्याची व्हॅल्यू किती लिहिणार आपण? परुरेकर किती लिहिणार? 6 लिहिणार का 7 लिहिणार?
बाकीचे पण सांगा किती लिहिणार आपण याची व्हॅल्यू 6 लिहिणार. का ते लक्ष आलं? कारण त्याच्या पुढचा नंबर आहे बघा 5 पेक्षा छोटा आहे. पण तोच जर नंबर मी असा दिला असता ना 6 पॉईंट समजा 85 दिला असता तर त्याची व्हॅल्यू आपण 7 लिहिली. लक्षात आहे? मग अशा प्रकारचं एक फंक्शन ना आपल्या पायथॉन मध्ये आहे आणि त्या फंक्शनला आपण मॅथ फंक्शन म्हणतो. आणि त्याच्यासाठी मला काय करावं होतं ते याच्या अगोदर इनपुट जे करणार ना त्याच्या अगोदर एक मी अशी कमांड देतो मॅथ डॉट फ्लोअर. तो ऑटोमॅटिकली काय करणार आहे पुढची व्हॅल्यू त्याला देणार. आणि जेव्हा मॅथ्स म्हणून आपण वापरतो ना तेव्हा आपल्याला इनपुट पण इम्पोर्ट करावं लागेल. जसं टर्टर आपण इम्पोर्ट केलं ना तसं मॅथ्स आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल. हे सगळ्या कमांड मी सगळी इथे सगळीकडे देतो बघा जेणेकरून आपल्याला काय मिळणार पूर्ण मध्ये नंबर मध्ये मिळेल. दोन मिनिट ना मी सेव्ह करतो. थोडस क्लोज करतो मी परत येतो. इथे मी दाखवतो बघा तुम्हाला इम्पोर्ट मॅथ म्हणून देतो. ओके. आणि त्याच्यानंतर मी समजा एक्स मध्ये एखादा नंबर लिहिला 5.78 लिहिला 6.78 लिहिला आणि मी समजा असं लिहिलं मॅथ डॉट फ्लोअर आणि ते समजा लिहिलं त्याच्यामध्ये एक्स दिलं. आपला नंबर कुठला मिळाला बघा 6 मिळाला. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं ते थोडस वेगळं सांगितलं तर त्याच्यातला डेसिमल पॉईंट काढला जातो फ्लोअर मध्ये. लक्षात आहे? फ्लोअर मध्ये काय केला जातो डेसिमल पॉईंट सगळे काढले जातात आणि आपल्याला फक्त नंबर मिळतो. हे मी तुम्हाला वेगळं सांगितलेलं दुसरं. लक्षात आलं आता काय ते फ्लोअर म्हणजे काय करणार तर आपल्याला काय करणार तर नंबर डेसिमल नंबर असणार ना त्याच्याबद्दल आपल्याला काय मिळणार तर डेसिमल पॉईंट तो काढून टाकणार आहे. ओके. त्याच्यासाठी मी कमांड वापरली. आता काय फरक पडला तो आपण बघूया. या सगळ्या मी काढून टाकतो. दोन दिले मी 2 दिले आणि 1 दिला. आता काय दिसतंय बघा 1 2 2 दिसतंय. पण मला वाटतं मध्ये जर आपण काय घातलं सांगा पॉईंट घातले तर ते काय होईल बरं पडेल. ओके. मी तो बघा इथे हे जे आपण लिहिलंय ना त्याच्या प्रत्येकानंतर मी काय करतो डबल इन्व्हर्टेड आणि कोलन घालतो असा आणि परत प्लस लिहितो. टाइम लिहिताना जर तुम्ही बघितलं असेल ना तर अशा प्रकारे मध्ये चिन्ह असतं बघा प्लस आता बघा काय झालंय ते आता बघा बरोबर आलाय 2 2 2 आलेला. क्लिअर समजलं एवढं? हो सर. कुणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये आता? म्हणजे आपण काय केलं सांगा डिझाईन केलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय सांगा की डिक्रीमेंट करायचंय. ते आपल्याला काय करायचंय डिक्रीमेंट करायचंय. तर डिक्रीमेंट करण्यासाठी मी काय करावं लागेल तर आपल्याला आधी टायमर हे आपलं झालं. तर एक मी काय करतो बघा अनेक कमांड एक तुम्हाला बघा तर पेन डॉट आपण क्लिअर वापरला ना ही कमांड जर वापरली ज्या ठिकाणी मी वापरतो त्या ठिकाणी काय फरक पडतो तुम्ही बघा. काय झालं तुम्हाला काय दिसलं? काय दिसलं तुम्हाला स्क्रीनवर? नाही सर. मला दिसलं नाही तर मी सगळं ते क्लिअर केलं. लक्षात आहे ना? पण आपल्याला काय पाहिजे तर थोड्या वेळाने ते क्लिअर व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी मी अनेक कमांड वापरतो बघा. तर आपल्याला जर म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं सांगा एक टाइम नावाचे काय असते एक डिरेक्ट डिक्शनरी असते ती आपण काय करू शकतो वापरू शकतो. इथे जसं आपण इम्पोर्ट टर्टर वगैरे केलं ना तसं मी काय करतो इम्पोर्ट टाइम करतो. लायब्ररी डिक्शनरी नाही सॉरी लायब्ररी असते त्याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो
किती वेळ तो थांबायला पाहिजे ते सांगू शकतो. समजा मग मी त्याच्यासाठी एक कमांड देतो, टाइम डॉट स्लीप. ही सेकंड मध्ये तुम्ही देऊ शकता. समजा मी 2 सेकंड दिलं. तर आता काय होते बघा, प्रत्येक कमांड समजून घ्या बघा अशी, म्हणजे त्याचा उपयोग काय होतो तो. मी लिहिलं 2 लिहिलं 2 लिहिलं 2 लिहिलं. आता बघा तुम्हाला दिसतंय, पण थोड्या वेळाने गेलं ते. म्हणजे आपण काय केलेलं सांगा, की त्याच्यामध्ये थोडं वेळ त्याला थांबायला सांगितलेलं, आणि थांबण्यासाठी मी कुठली कमांड दिली सांगा, टाइम डॉट स्लीप. क्लिअर? थोडं क्लिअर समजलं? टाइम डॉट स्लीप. त्याच्यासाठी वर मी हे केलं, लायब्ररी काय केलेली आहे, इन्क्लूड केलेली आहे. आता आपल्याला चेक करायचंय. आपल्याला काय चेक करायचे, पहिल्यांदा सेकंड आपल्याला बघायचे. मग मी काय करणार आहे, इफ सेकंड ग्रेटर दॅन 0 असेल तर आपल्याला सेकंड मध्ये काय करायचंय, 1 ने सबट्रॅक्ट करायचंय. ओके, सेकंड आपल्याला काय करायचंय, 1 ने सबट्रॅक्ट करायचंय. एवढं क्लिअर समजलं? समजलं का? हो सर. ओके. आता सेकंड 1 ने क्लिअर केल्यानंतर मला काय करावं लागेल, परत एकदा हे लिहावं लागेल. पर्यंत एकदाच आपण कमी करूया. एक कमी केला की मला हे लिहावं लागेल, तर आपल्याला सेकंड कमी झालेला दिसणार. आता बघूया काय होते ते. इथे मी सेकंड लिहिलं, समजा 15 लिहिले. ओके, मिनिट मी समजा 12 लिहिला, आणि समजा 2 लिहिले. तर तुम्हाला टाइम दिसतो बघा, आणि थोड्या वेळ कमी झालेला दिसला तुम्हाला, 14 झालेला दिसला का? हो सर. ओके. हे प्रत्येक वेळी आपल्याला काय करावं लागेल सांगा, हे रिपीट करावं लागेल. असं पॉसिबल आहे का? कारण युजरने नाही सर. कुठला टाइम दिला तो आपला माहित असणार का? माहित नसणार, बरोबर आहे ना? मग मी काय करणार सांगा, हे सगळं जे आपलं आहे ते आपण कशामध्ये, लूप मध्ये घालू शकतो. बरोबर आहे ना? हे सगळं मला काय करावं लागेल, लूप मध्ये घालावं लागेल. आणि त्याच्यासाठी बेस्ट लूप आपल्याला जेव्हा काय किती वेळा रिपीट करायचं ते माहित नसतं, तेव्हा आपण बघितलं की काय वापरायचं सांगा, वाईल लूप वापरायचं. हे सगळं पुढे जाता येईल, जाते का? जाते. ओके. म्हणजे आपल्याला हे परत परत लिहायची गरज नाही. आता बघूया काय होते, काय बघूया. इथे मी सेकंड देतो फक्त, हे बाकी सगळं 0 देतो. काय होते बघा. झालंय का? हॅलो? म्हणजे सेकंड आपला कमी होते बघा, पण आपण स्लीप दिलाय ना, ते 2 दिलंय. 2 नाही द्यायचं, 1 सेकंड द्यायचं. 1 सेकंड मध्ये बरोबर होणार. हे क्लिअर का दिलं मी, लक्षात आलं ना? हे जर दिलं नसतं तर काय झालं असतं ते पण बघा तुम्ही. काय होईल असं वाटतं तुम्हाला, क्लिअर कमांड नाही दिली तर? हॅलो अमोद, काय होईल असं वाटतं? काय होईल सर? कन्फ्यूज आहे. ओव्हर राईड होणार. त्याच्यावर काय होणार, ओव्हर राईड होणार. दिसतंय काय ते? हो हो सर. त्याच्यामुळे प्रत्येक स्क्रीन आपल्याला काय करावं लागेल, एक टाईप केलं ना, एक दिसलं की ते क्लिअर करावं लागेल. आता त्याच्यावर ओव्हर राईड होत जाणार आहे. ह्याच्यामध्ये कोणाला काय समजलं नाही सांगा? अजून आपलं पुरं नाही झालंय, फक्त आपण सेकंड कमी केलेत. ह्याच्यामध्ये कोणाला काय समजलं नाही ते सांगा. सर ते व्हाईल तुमचं आहे ते कशासाठी आहे? वाईल म्हणजे रिपीट व्हायला पाहिजे ना सगळं. नाहीतर मगाशी मला काय करावं लागलं असतं सांग, 1 ने कमी करायचं, ही कमांड वापरायची, परत 1 ने कमी करायचं, परत ही वापरायची. पॉसिबल आहे का? का ते लक्ष आलं वाईल वापरायचं? कारण युजर कुठला टाइम देणार तुम्हाला माहित नाहीये. तो 15 सेकंड देईल, 20 सेकंड देईल. फॉर आपण केव्हा वापरू शकतो सांग? फिक्स मला माहित आहे किती वेळा रिपीट करायचं ते. वाईल काय असणार आहे सांगा? वाईल कंटिन्युअसली होणार आहे, ते थांबणार नाही. इव्हन आता तुम्ही अनेक तिथे ऑब्झर्व करा बघा. सॉरी अनेक बघा तुम्ही इथे मध्येच मी थांबवलेला. आता तुमच्या लक्षात येईल बघा काय होते ते. मी समजा 15 दिला इथे, आणि आपण थांबूया बघा काय होते बघा. तुम्हाला दिसेल काय होते.
सर मध्ये तो ब्लिंक होतोय. ब्लिंक होत राहतो. म्हणजे इथे येऊन त्याने काय करायला पाहिजे, स्टॉप व्हायला पाहिजे की नको, हो सर. स्टॉप व्हायला पाहिजे आणि काहीतरी मेसेज द्यायला पाहिजे, नाहीतर असं ब्लिंक होत राहणार. ऍक्च्युली ब्लिंक होतं म्हणजे काय होतं सांगा, तो मायनस मायनस करत जातो तसं त्याच्यामध्ये. क्लिअर? हो. ओके. तेच जर मी काय दिलं नसतं सांगा, ही कमांड दिली नसती तर काय झालं असतं सांगा. ही कमांड मी नाही तर ते दिली, मायनस नाही झालं असतं, ते असंच राहिलं असतं ना. तसंच राहिलं असतं. बघूया आपण. नार्वेकर काय म्हणते, ही कमांड नाही दिली तर काय होणार परत. तसंच राहील सर, पुढे जाणार नाही. बघूया आपण काय होतं. तुम्ही सांगितलं ते चुकीचं आहे का बरोबर आहे बघा तुम्ही. जाते तसंच जाते की रे, पण काय होते लास्टला काय होते ते तुम्ही बघा. -1 पासून चालू झालं परत. हा, काय होत जातं सांगा. मी त्याला काय सांगतोय सांगा इथे, 0 पर्यंत आपण सांगतो त्याला थांब, 0 पर्यंत हे कर. 0 असेल तरच तू हे कर, त्याच्या खाली गेला तर नको करू, सबट्रॅक्ट करू नको असं सांगतो मी त्याला. क्लिअर समजलं हे का वापरले ते हो सर. हो सगळ्यांना. आता नार्वेकर तुझं एक क्लिअर झालं वाईल का वापरलं ते. हो सर. हा, कारण नाहीतर मला परत परत हे लिहित बसावं लागलं असतं आणि मला माहित नाही की तो 15 पण देईल 20 पण देईल. मग त्यावेळी तेवढ्या वेळा मला पॉसिबल नाही ना लिहून काढणं वगैरे, कारण प्रोग्राम आपण दिलेला असणार तेव्हा त्याच्यामध्ये जाऊन परत परत प्रत्येक वेळी त्याला विचारायचं तू बाबा किती सेकंड देणार, पॉसिबल नाही, आणि त्याप्रमाणे चेंज करायचं शक्य नाही आहे. आता आपलं सेकंडचं झालं, आता आपल्याला काय बघावं लागेल, मिनिटचा प्रॉब्लेम बघावा लागेल. मग याच्यामध्ये मी काय करणार सांगा, ही काय करावं लागेल, सेकंड इक्वल टू 0 असेल. ओके. आणि दुसरी कंडिशन काय असायला पाहिजे, अँड मिनिट्स, आपलं मिनिट्सला आपण काय दिलं, मिनिट ग्रेटर दॅन 1 असेल. ग्रेटर दॅन 1 नको आपण म्हणूया, ग्रेटर दॅन 0 म्हणूया. तर काय करायला पाहिजे त्याने, मिनिट्स 1 ने कमी करायला पाहिजे. मिनिट्स इक्वल टू मिनिट्स -1. त्याच वेळी त्याने आणि काय करायला पाहिजे सांगा, सेकंड इक्वल टू सेकंड पण. सेकंड इक्वल टू 0 व्हायला पाहिजे. का ते सांगा, कारण 59 दिसणार ना सेकंड तुम्हाला, तिथे नंतर काय दिसायला पाहिजे, 0. मिनिट 1 ने कमी केलं की नंतर 59 वगैरे असं दिसायला पाहिजे. जेव्हा एक समजा, मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो बघा. समजा 2 मिनिट 15 सेकंड दिले आपण, 2 मिनिट 15 सेकंड. 15 सेकंडचे 0 आल्यावर 1 मिनिट आहे ते किती व्हायला पाहिजे, 0 मिनिट 2 मिनिट सांगितले ना मी, 2 मिनिटाचे 1 मिनिट व्हायला पाहिजे. आणि या साईडला किती यायला पाहिजे सांगा, 0 झाल्यावर इकडचं कमी व्हायला पाहिजे. 0 झाल्यावर इकडचं कमी होऊन काय व्हायला, 59 यायला पाहिजे तिथे, बरोबर ना. त्यामुळे इथे 0 नाही येणार, आपलं काय यायला पाहिजे सांगा, इथे 59 यायला पाहिजे. 0 नाही येणार, काय ना 59. आपण बघूया बघा, सगळ्या या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे प्रोग्रामिंग करताना, तेव्हाच आपलं प्रॉपर होत. इथे मी 2 मिनिट देतो, तर आपल्याला 2 मिनिट थांबावं लागेल. 1 मिनिट देतो, सॉरी माझं मी सेकंड दिलं. ओके, सेकंड दिलं चालेल, 2 मिनिट देतो आणि ओव्हर 0 देतो. झालंय बघा, 59 झालेलं त्याचं. हॅलो. हो सर. हो मिनिट 1 आला ना तेव्हा सेकंड 59 झाला. आता बघा, जेव्हा सेकंड 0 होईल तेव्हा मिनिट 0 झालेला असणार आणि सेकंडच्या ठिकाणी 59 आलेलं असणार आहे. तुम्ही इथे अवर देऊ नका, केव्हा अवर म्हणजे तुम्हाला 1 तास थांबावं लागेल चेक करायला, लक्षात आहे. सर, प्रोग्राम किल होतो ना, थांब आपण मध्येच बंद करू शकतो ना. हो, बंद करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. मी इथे क्लोज केलं की बंद होणार ना. इथे बघा फक्त 59 येतं काय बघा तिथे. आलंय बघा, दिसलं. हॅलो. हो सर. हो 59 आलं तेव्हा इथे 0चं 1चं 0 झालं बघा ऑटोमॅटिकली.
हा, ऑटोमॅटिकली म्हणजे आपण दिलंय तसं. ओके, सेम आपल्याला अवरसाठी करावं लागेल. सेम मला काय करावं लागेल, अवरसाठी करावं लागेल. मग मी काय देणार कंडिशन सांगा, सेकंड इक्वल टू 0, मिनिट इक्वल टू 0, दोन्ही 0 झाले आणि अँड काय असायला पाहिजे सांगा, अवर्स काय असायला पाहिजे, अवर्स ग्रेटर दॅन, त्याच्यासाठी मिनिट सारखं आपलं 0. तर आपल्याला काय काय करावं लागेल, हे रिपीट होणार सगळं. फक्त अवर्स मध्ये काय होणार सांगा, अवर्स -1 होणार आहे. लक्षात आहे. आणि मिनिट किती होणार आपलं, मिनिट किती व्हायला पाहिजे, 59 व्हायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपलं सेकंड पण 59 व्हायला पाहिजे. हे तुम्ही चेक करता येणार नाही, म्हणजे होणार 100% बरोबर होणार आहे. समजलं एवढं? हो सर. सर तो इफ लिहिलाच नाही तुम्ही बरोबर. हा, इफ लिहिला नाही. ओके ओके. हे तुम्हाला रन म्हणजे करून मला थांबता येणार नाही एवढं. 1 तास आपल्याला काय करावं लागेल, चेक करण्यासाठी थांबावं लागेल. आपण मी सेकंडच देतो, 5 सेकंड देतो, 0 मिनिट आणि 0 अवर. आता हे बघितलं तर काय होते सांगा, 0 झाल्यावर पण तसंच राहतं. आपल्याला असं पाहिजे का, असं पाहिजे का आपल्याला? नाही सर, तर काहीतरी कमांड द्यायला पाहिजे, फिनिश म्हणून मेसेज. काय द्यायला पाहिजे, फिनिश्ड म्हणून मेसेज दिला पाहिजे. त्याला काय लागणार सांगा, कंडिशन द्यावी लागणार. केव्हा होणार तसं, जेव्हा काय होणार सांगा, तिन्ही 0 होतील, बरोबर? हो सर. हा, तेव्हाच आपल्याला काय द्यायला पाहिजे सांगा, पेन डॉट, ओके, आणि तिथे मेसेज देऊया. ओके, आणि पाहिजे तर आपल्या फॉन्ट्स वगैरे आपण मोठा देऊया. याची पण तुम्हाला जागा ठरवावी लागेल. आता सध्या कुठे येतो ते दाखवतो, नंतर तुम्ही जागा ठरवू शकता त्याची कुठे ठेवायला पाहिजे मला. आणि कुठली कमांड द्यावी लागेल आपल्याला, बघूया आपण काय द्यावं लागतं. ते फिनिश त्याच ठिकाणी येते, बरोबर आहे ना? पण आपल्याला तसं पाहिजे का, तसं पाहिजे का, फिनिश त्याच ठिकाणी पाहिजे का? नाही. मग मी काय करणार सांगा, आपल्याला कुठली जागा चेंज करावी लागेल, पेन डॉट सेट वाय ची जागा आपल्याला चेंज करावी लागेल. आपण ती काय करूया सांगा, खाली घेऊया. खाली म्हणजे आपल्याला बहुतेक 100 घातलं तर येईल, बरोबर? ओके. आणि दुसरी गोष्ट काय व्हायला पाहिजे, तर तो लूप मध्येच राहतो. लूप मध्ये राहता का मारे, तर आपण बघितलेलं, तिथे पण बघितलेलं बघा. काय द्यावं लागेल आपल्याला, ब्रेक द्यावा लागेल, म्हणजे तो त्याच्यातनं काय येणार, बाहेर येणार. हा, आणि पण बाहेर यायच्या अगोदर अनेक प्रॉब्लेम काय आहे बघा, तो पण बघा तुम्ही. काय तो डायरेक्टली येतोय प्रोग्राम मधनं, तो बाहेर पडतो. मग त्याच्यासाठी काय करूया आपण, थोडा वेळ त्याला थांबू दे तिथे. हे ब्रेक करायच्या अगोदर थोडा, आता तुम्हाला जाणार ते स्क्रीनवरनं काय होते, जात आहे. मग त्याच्यापेक्षा आपण काय करूया, थोडा वेळ तिथे थांबू दे त्याला. टाइम डॉट स्लीप, 1 सेकंड त्याला थांबू दे तिथे. आता तो प्रोग्राम मधनं डायरेक्टली बाहेर यायचं, तुम्हाला समजायचं नाही, इथे दिसायचं बघा. मग आता थोड्या वेळाने बाहेर आला बघा, इथे हे दिसतंय ना, ते थोड्या वेळाने दिसतंय, म्हणजे थोडा वेळ आपण त्याला दिला, 1 सेकंड काय दिला त्याला. ओके, एकदम 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 सिंपल आहे बघा. तुम्हाला कोड खूप दिसतंय, पण याच्यामध्ये सगळं तुम्हाला काय करावं लागतं सांगा, विचार करावा लागतो. म्हणजे ओव्हर कसा असतो,
किंवा सेकंड कसे असतात किंवा मिनिट्स कसे होतात, कमी होतात, मिनिट एकने कमी झालं की सेकंड मध्ये काय फरक पडतो, हे सगळं जर डिटेल्स माहित असेल ना, परफेक्ट माहित असेल, तर तुम्ही हा प्रोग्राम बऱ्यापैकी करू शकता. ओके, ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर साऊंड पण देणार आहोत, पण साऊंड ते ह्याच्यावर नाही पॉसिबल होणार. कशावर सांगा? मोबाईलवर पॉसिबल होणार नाही. हे संपल्यावर आपण काय करू शकतो सांगा? एखादा साऊंड संपला, एखादं म्युझिक वगैरे आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. ओके, ह्याच्यामध्ये काय एक्सप्लेन करायला पाहिजे सांगा मला, कुठलं कोणाला काय समजलं नाही असं. हॅलो, सर मला नेटच्या प्रॉब्लेममुळे मला काय ऐकू येत नाही. तुम्ही रेकॉर्ड पाठवा. पाठवतो आज नक्की पाठवतो, 9 डिसेंबरला पाठवतो, थोड्याच वेळात पाठवतो. हं? त्या दिवसचं पण अपलोडला टाकलंय मी, पण बहुतेक झालं असणार. ओके, त्याचं पण झालंय बघा, मी पाठवतो थोड्या वेळात. दोन मिनिट, त्या दिवसचं घ्या आता. मी त्या दिवसचं पाठवलंय बघा ग्रुपवर. ओके, कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? हॅलो, सर ते पेन डॉट सेट एक्स सेट वाय त्याचा काय उपयोग आहे त्या कमांडचा? इथे मी चेंज करतोय. काय होते सांग, त्याचं चेंज होत आहे. सेट एक्स सेट वाय आपण ह्याच्यामध्ये टर्टल मध्ये पण बघितलंय की ग? हा, ह्याच्यामध्ये काय असतं सांग, पहिली गोष्ट लक्षात घे. तुला सांगतो बघ, पेन मध्ये मी तुला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करतो. पेन ही समजा आपली स्क्रीन आहे, तर हा पॉइंट असतो ना, हा मध्ये पॉइंट असतो, त्याला आपण 0 0 म्हणतो. लक्षात आहे? म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट 0 असतो. तू ग्राफ वगैरे वापरलाय बघ. हो सर. हा, एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट 0 आहे. आपण विंडोचं सेटिंग असतं ते 800x600 असतं जनरली. तर आपण काय करतो, समजा माझा स्टार्टिंगला पॉईंट इथे असणार, मला तो खाली न्यायचा आहे, तर मी काय देतो सांग, सेट काय देणार सांग, वाय वाय ना. -50. -50 म्हणजे खाली कुठेतरी तो येणार आहे पॉइंट, आणि त्या ठिकाणी लिहिलं जाणार. समजतंय नार्वेकर? हो सर. आणि जर वर जायचं असेल तर मी काय करणार, प्लस मध्ये करणार. मला जर उजव्या बाजूला लिहायचं असेल तर एक्स चेंज करणार, पॉझिटिव्ह करणार, आणि या बाजूला लिहायचं असेल लेफ्ट साईडला तर मी निगेटिव्ह करणार. तेच मी इथे दिलंय बघ. इथे मी काय दिलंय, -100 म्हणजे खाली येतो. मी तुला दाखवतो बघ इथे पटकन. आता -100 दिल्यावर कुठे येतं ते तू बघ, आणि त्याच्यामध्ये आपण फरक करूया, त्याने काय फरक पडतो तो आपण बघूया. मी ते सगळ्यांना 1 देतो, 0 देतो, 0 देतो, फिनिश येणार पटकन. इथे आलंय मग, समजलं? इथे सध्या इथे आलंय. आता मी त्याची पोझिशन बदलतो. मी काय करतो, -100 दिलंय ना, ते 0 देतो. काय फरक पडतो बघ तुला. कुठे आलं? हे 0च झालं, लक्षात येते ना? त्याच्या खाली न्यायचं. हो. आता मी काय करतो सांग, हे आहे ते 150 देतो, पण पॉझिटिव्ह देतो. एक्स कोऑर्डिनेट बदलत नाहीये, वाय कोऑर्डिनेट आपण वर खाली वगैरे करतोय. कुठे आलं? वर आलंय, लक्षात आहे? हा, आणि ही म्हणजे हे पोझिशन बदलायचं ना? आता बघ, आता मी काय करतो सांग, हे एक्स लिहिलं ना, त्याच्याबद्दल वाय एक्स लिहितो, वाय बद्दल मी एक्स लिहितो, आणि 150 करतो. काय होतंय बघ, 0 लोकेशन आहे ना वायचं, एक्सचं फक्त 150 येणार. या बाजूला गेलंय बघ, हे 0 लोकेशन आहे, एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट आहे ते. आणि तेच जर मी काय केलं, मायनस समजा लिहिलं, लेफ्टला येईल. लेफ्ट लाईन. समजलं?
तुम्ही एकाच वेळी दोन्ही करू शकते. वाय पण चेंज करायचं, मला समजा हे असं पाहिजे आणि ते खाली पण पाहिजे. समज पेन डॉट सेट वाय आणि मगाशी लोकेशन देतो मी 150, पण ते एक्स कोऑर्डिनेट आता त्याच्या बदललाय, त्यामुळे थोडंसं अलीकडे येणार ते. समजलं काय ते? मगाशी आपलं इथे यायचं बघ, फक्त वाय कोऑर्डिनेट मी चेंज केला, आता एक्स पण चेंज केला, हे इथे यायचं पुढे, आता मी अलीकडे घेतलं ते. समजलं तुला नक्की? हो सर हो. ओके. आणि कोणाला समजलं नाही? सर हे आपण ते जॉमेट्री, बेसिक जॉमेट्री मध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्री वापरून असं लक्षात ठेवू शकतो ना सायन्स, ते हा, कुठे येणार. तो पण इथे थोडी मुलं आहेत, ती 5वी 6वीची पण आहेत हा ना. हो. ओके, त्याच्यासाठी मी एकदम सिम्पल मध्ये समजलंय ना. म्हणजे आपण काय करणार, राईट साईडला जे ना पॉझिटिव्ह होणार ते ऍक्च्युली एक्स वाय ऍक्सिस असतात, त्याच्याप्रमाणे जाय जवळजवळ. ओके. आणि कोणाला काय डाऊट आहे? परत परुडेकर, दाभोलकर पळाला काय रे? पळाला. नार्वेकर काय प्रॉब्लेम आहे? नाही सर सांग. आमोदला, नाही सर. परब नाही सर, काय नाही प्रॉब्लेम. आणि परुडेकर. नाही सर.